मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नेराळ रोडमध्ये मराठी माणसांचा विराट भव्य मोर्चा। जमावाच्या आक्रोशानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी। मनसे ठाकरेंची सेना एकीकरण समिती सहभागी। शांततेमध्ये निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचतात जमाव संतप्त। सरनाईकांच्या दिशेने बाटली भिरकावली। सरनाईकांच्या विरोधामध्ये जय गुजरातच्या घोषणा। आधी परवानगी नाकारण्यात आलेल्या मोर्चामध्ये सत्तेतीलच मंत्री सरनाईक आल्यामुळे वाद। आंदोलकांच्या घोषणांमुळे सरनाईकांवर काढता पाय घेण्याची वेळ। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमधील काही कार्यकर्त्यांकडून दादागिरी आणि गुंडागिरी करण्याचा प्रयत्न। मात्र मला अडवणाऱ्याला भीक घालत नाही। मोर्चेकरांच्या घोषणाबाजीवर प्रताप सरनाईकांचं उत्तर। आंदोलकांनी सरनाईकांना पळवून लावण्यापेक्षा चपलेनं मारलं पाहिजे होतं। ठाकरेंच्या शिवसेनेतील राजन विचारेंचा हल्लाबोल तर जनतेकडून राजन विचारेंची कपड्यांसह हकालपट्टी झालीय। सरनाईक यांचं प्रत्युत्तर। ताब्यात घेतलेल्या अविनाश जाधवांना पोलिसांनी सोडलं। पोलिसांनी मोर्चाचा मार्ग बदलण्याबद्दल कोणतीही कल्पना दिली नव्हती। अविनाश जाधवांचा आरोप। परवानगी नाकारल्याच्या वादामध्ये सरकारचे एक पाऊल मागे। मोर्चाला परवानगी का नाकारली याबद्दल फडणवीसांकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विचारणा। मनसेचा मोर्चा निघण्याच्या आधी लोकांना ताब्यात घेणं योग्य नाही। मात्र एका पक्षाचा अजेंडा चालू देणार नाही। अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सरनाईकांची भूमिका। सरकारच्या दहशतवादापुढे आम्ही झुकणार नाही संदीप देशपांडे यांनी ठणकावलं। तर गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी आम्हाला का नाही देशपांडे यांचा सवाल। सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार। सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर। सरन्यायाधीश भूषण गवईंचा सत्कार फक्त विधिमंडळाकडून नव्हे तर 13 कोटी जनतेकडून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गवईंच्या कार्याचे गौरवोद्गार। जनहितासाठी घेतलेल्या निर्णयांची सांगितली आठवण। सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी विरोधी पक्षनेत्यांची खुर्ची रिकामी। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र। विरोधी पक्षनेते पदावरून विरोधकांकडून सभात्याग। विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही भास्कर जाधव यांचा संतप्त सवाल। वाशिममध्ये भर पावसात बच्चू कडूंची सातबारा कोरा यात्रा सुरू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या 4 चाकीची दुचाकीला धडक। अपघातामध्ये दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू। सागर धस यांच्या विरोधात सुप्पा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। नाशिकमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलेलं पाणी आता कमरेपर्यंत। गोदा घाटावरील मंदिर अद्यापही पाण्याखालीच। भंडाऱ्यामधील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। वैनगंगा नदीच्या पातळीमध्ये मोठी वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा टॅरिफ बॉम्ब। दक्षिण कोरिया आणि जपानसह जगातील 14 देशांवर 25% आयात शुल्क लादणार। 1 ऑगस्ट पासून 25% कर आकारला जाणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।